जय भीम, नमो बुद्धाय, जय जवान, जय किसान, जय संविधान। हा बघा व्हिडिओ, ज्याच्या घरी आई आणि बहीण भाऊ असन तर हा व्हिडिओ बघा। के साथ अत्याचार होता है और उसके खिलाफ कोई प्रोटेस्ट करता है तो आपकी दिल्ली पुलिस उसको उठा के जेल में डालती है। शर्म आनी चाहिए, डूब के मर जाना चाहिए आप लोगों को। जिधर भी देखो हवस के जल्लाद बैठे हैं। संभाल कर रखो अपनी फूल सी बेटियों को, क्योंकि देश चलाने वाले बेऔलाद बैठे हैं, बेऔलाद। देश के केंद्र में ऐसी सरकार बैठी है जो आए दिन महिलाओं पर हो रहे अत्याचार और कुकर्म में खुद लिप्त पाई जाती है। बघितलं ना, हे जे महिला बोलून राहिली, हे खरं बोलून राहिली। आणि मोदी साहेब आणि अमित शाह साहेब हे जे चूप बसलेले आहे, सगळ्याची बोलती बंद करून टाकली त्या महिलेनं। बरोबर नाही काय? हे महिला चुकीची बोलली का वाईट बोलली का नक्की कमेंट करून सांगा। यूट्यूबवर बघत असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फेसबुक बघत फॉलो करायला विसरू नका। अशाच व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा। हा नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका, व्हिडिओ बघत असाल फॉलो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण सगळं सरकारमध्ये भ्रष्टाचार चालू आहे, दुसरा काहीच नाही। चिमुकल्यावर अत्याचार होऊन राहिला आणि चिमुकलीवर इग्नोर करण्याचं काम हे सरकार करून राहिलं। हे महिला जे बोलली ही काल्पनिक नसून एक रियालिटी दाखवली तिने। आणि रियालिटी अशी दाखवली आहे की अमित शहा मोदी चूप बसले, हे सारे तेले दातकोळीच बसली ही महिला बोलायला लागली तर। आणि हा व्हिडिओ एवढा व्हायरल आहे का तुम्हाला मी सांगू शकत नाही। महिलेवर अत्याचार होऊन राहिला, लहान चिमुकल्यावर अत्याचार होऊन राहिला। 70 वर्षाची म्हातारी फिरू शकत नाही तर 3 वर्षाची मुलगी फिरू शकत नाही। कसं असायला पाहिजे हे आपलं जग, आणि कसं असायला पाहिजे आपला जे राजकारणातील लोक, मंत्रिमंडळातले लोक हे किती इग्नोर करतात गरिबाच्या लेकराला। ह्याच ठिकाणी एखाद्या श्रीमंताची किंवा मंत्रीसंत्र्याची मुलगी राहिली असती तर आतापर्यंत हा अत्याचार थांबला असता दादा। पण हे जे महिला बोलली ही चुकीची बोलली काय हे नक्की कमेंट करून सांगा। कारण आतापर्यंत महिला बोलली नव्हती, आता महिला बोलत आहे संसदमध्ये, तर हे लय माझ्यासाठी चांगली बाब आहे। कारण माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांनी, माझ्या भारतातील महिलांना सांगण्याचा एक प्रयत्न करत आहे मी की तुम्हाला बोलायला शिका लागत। कारण तुमच्यावर अत्याचार होत असेल, तुमच्यावर शोषण होत असेल तर तुम्हाला तुमच्या शोषणासाठी, तुमच्या अधिकारासाठी, तुमच्या प्रोटेक्शनसाठी तुम्हाला सरकारला जवाब विचारास लागन, प्रश्न विचारायला लागन का आम्ही सुरक्षित आहे काय। प्रशासनाला विचारायला लागन, पोलीस प्रशासनाला विचारायला लागन, मंत्र्यांना विचारायला लागन, सगळ्यांना विचारायला लागन महिलांनो का आम्ही सुरक्षित आहे काय। कारण माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांनो, माझ्या भारतातील महिलांनो, तुम्ही सुरक्षित नाही आहे। सुरक्षित असल्या असत्या तर 3 वर्षाची मुलीचा बळी नसता गेला, तर 70 वर्षाच्या म्हातारीचा बळी नसता गेला। आपण बघूनच राहिलो आहे काय घटना होऊन राहिल्या का नाही। आपल्या भारतात दररोज अत्याचार होऊन राहिले, दररोज शोषण केलं जातं आणि नराधम अशी फिरत राहते, त्यांना कुठली शिक्षा होत नाही। ह्या गोष्टी ह्या काल्पनिक नसून एक रियालिटी आहे बरं। आणि याचा आढावा कुठलं सरकार घेत नाही। कारण आढावा घेण्यासाठी यांना पैसे मिळते म्हणून ते आपला आढावा घेत नाही। आपल्या गरिबाच्या लेकराबद्दल कोणी बोलत नाही, गरिबाला कोणी न्याय देत नाही, देते फक्त श्रीमंताच्या मुलांना किंवा मुलींना न्याय। कळलं काय? हीच गोष्ट श्रीमंताचे किंवा एका राजकारणात एका मंत्र्यावर झाली असती, तिच्या घरच्या जनपदवर झाली असती तर हे घटना कुठं पोहोचली असती दादा। समजला काय? विचार करण्याची बाब आहे। कारण संसदमध्ये ही महिला ओरडून सांगून राहिली की ह्या असं सरकार आहे, तसं सरकार आहे, तरीही आपण सरकारला आपण दोष देत नाही, दोष देतो भारतातल्या संविधानाला। आपण संविधानाला बोलतो, संविधानावर व्हिडिओ काढतो, पण कुठल्या सरकारवर बोलू शकत नाही। आपली गांड फाटते बोलायच्या वेळेस, आडवी तिडवी गांड फाटते, अशी फाटते का
सांगू शकत नाही. कावन आपले बापा आहे ते, बरोबर नाही काय? तुम्ही तुमचे स्वतःचे बाप बनवून ठेवले आहे. त्याच्यामुळं आमचे तर बाप नाही आहे. आमचा बाप एकच बाबासाहेब आंबेडकर. हां, काही झालं संविधानावर दृष्टिकोन करता, काही झालं संविधानावर बोलता, पण तुमच्या ज्या गद्दीवर बसवलेले तुम्ही ते बापा आहे त्याच्यावर तुम्ही बोलत नाही. संसदमध्ये एवढी महिला ओरडली, एवढी ओरडली की तुम्हाला सांगू शकत नाही. कोणासाठी ओरडली ते? जनतेसाठी ओरडली का स्वतःसाठी ओरडली काय ते? नाही. महाराष्ट्रातलीच नव्हे तर भारतातील महिला असो, मुलगी असो, या 70 वर्षाची म्हातारी असो, ही सुरक्षित राहिली पाहिजे. त्या कारणामुळं मोदी आणि अमित शहांना जवाब विचारत आहे, पण अमित शहा आणि मोदी चुप बसलेले आहे एका कठपुतलीवाणी. विचार करा जोगती गोष्ट आहे. किती नालायक सरकार असला पाहिजे, भ्रष्टाचार सरकार असला पाहिजे, जुमलेबाज सरकार असला पाहिजे की ते मुलींच्या प्रती एवढं अभितव्य आहे, की मुलीच्या प्रती एवढं हे आहे की ते सांगतात मुली शिकवा, मुलगी वाचवा, असं करा तसं करा. अरे मुलगी वाचून राहिले पण मुलगी सुरक्षित आहे काय? नाही आहे. मुलगी शिकवा, हां, मुलगी वाचवा, मुलगी पढाव, हां, सगळ्या गोष्टी मुली पढाव, हे करो ते करो, पण मुलीला प्रोटेक्शन द्या, ह्या गोष्टी आहे काय? नाही आहे. मुलीला संरक्षण द्या, ह्या गोष्टी आहे काय? नाही आहे. सक्त सरकार फक्त स्वतःचं बघते, दुसरं काहीच नाही. इथं फक्त गरिबाची काय होते? मरण होते. गरिबाचं मरण होते आणि श्रीमंताचं उज्ज्वल होते. श्रीमंतासाठी सगळ्याच गोष्टी आहे, गरिबासाठी नाही आहे दादा. त्या कारणामुळे माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांना माझं एकच सांगणं आहे की हे सरकार भ्रष्टाचारी आहे, दुसरं काहीच नाही. तरीही आपले डोळे झाकलेले आहे. त्या कारणामुळे मी काही म्हणू शकत नाही. तुम्ही अंधभक्त आहात, तुम्ही अंधभक्त आहात. समजलं काय? व्हिडिओ खरा वाटला असेल तर कमेंट करून सांग, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. कमेंट करून सांगा. जय जवान जय किसान.